आज आहे ना एकदम म्हणजे पौष्टिक, हेल्दी, प्रोटीनयुक्त आणि म्हणजे भरपूर फायबर आहे याच्यामध्ये आणि करायला एकदम सोपं. डाळ खिचडी, मटार, मका आणि बीट हे बॉईल केलेलं आहे आणि हे अंडी आहेत बरं का. याला म्हणतात पोच एग्स. ही रेसिपी मुलांना डब्यासाठी देऊ शकतो आपण आणि नवऱ्याला हेल्दी नाश्ता. चला रेसिपी सांगते, खूप सोपी आहे. काही नाही, मी 1 वाटी तांदूळ घेतले आणि पाऊण वाटी डाळ घेतली. ही तुरीचीच डाळ घेतली. बघा, ह्याला साफ करून घ्यायचं छानपैकी आणि मिक्स करून आपल्याला 2 पाण्याने धुवायची आहे छानपैकी. बघा, मी पाणी घेतलं आहे आणि हो, हे पाणी मी फेकून नाही देत, तर झाडणार टाकते, कारण आता पाण्याची कमतरता पण सुरू आहे ना, आपल्या झाडांना पाणी पण होईल. एका भांड्यामध्ये मी ते पाणी जमा केलंय. बघा, पुन्हा पाणी घेऊन पुन्हा डाळ धुतली, तांदूळ धुतले आणि ते पाणी आपण या भांड्यामध्ये टाकूयात. आता कुकरमध्ये ही डाळ आणि खिचडी दोन्ही टाकायचं आहे. आणि त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या पाणी टाकायचं आहे. बघा, याच्यामध्ये मीठ आणि हळद एवढंच टाकायचं आहे बरं का. तुम्हाला आवडत असेल तर हिंग टाका आणि तूप आवडत असेल तर तूप टाका. मला वरून घ्यायला आवडते. हे छान मिक्स करायचं आणि कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. आता इकडे बघा, मी काय करायला घेतलं आहे, पोच एग. एका खाण्यामध्ये मी बीट बारीक चिरून टाकलं आहे. दुसऱ्या साईडला मटार आणि मका हे टाकलं आहे. बघा, खूप छोटे छोटे खाणे आहेत, पण डब्याला आपल्याला एवढंच हवं आहे. आता याच्यामध्ये मी मीठ आणि मिरे पावडर हे टाकून याला मिक्स केलं आहे. चिमूट चिमूट टाकायचं आहे, जास्त नको, म्हणजे आतमध्ये छान चव येईल. आता अंड फोडून हळूच टाकायचं. बघा, आता दुसरं पण अंड टाकते मी तिच्यामध्ये. हे डब्याला आपल्याला देण्यासाठी खूप योग्य आहे आणि कमी साहित्य आणि कमी ह्याच्यामध्ये व्यवस्थित पोट भरते. मी मीठ आणि मिरे पावडर हे पण हिच्यामध्ये वरून टाकले. बघा, आमच्या घरी हिच्यावर तिखट आवडत नाही, पण मी थोडं डेकोरेशनसाठी टाकलं आहे. आता कोथिंबीर टाकते वरून. तुम्ही हिच्यामध्ये भाज्या पण ॲड करू शकता. शिमला मिरची, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा हे मिक्स करून पण लावू शकता. पण माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलाला असंच आवडते. बघा, हा लाईट दिसतोय, हा लाईट ब्लू कलरचा बंद झालाय की समजायचं आपले एक पोच तयार आहेत. आता मी पॅन घेतलाय, पॅनला बटर लावलंय, तिच्यावर 2 ब्रेडचे स्लाइस ठेवले आहेत. छान खरपूस भाजून घ्यायचे. बघा, इकडच्या साईडला एक पोच तयार. ब्लू लाईट बंद झाला आहे. बघा, तुम्हाला दाखवते कशी वाफ निघाली. आता आपण ताट सजवायला घेऊया. मी खिचडी ठेवली, ब्रेडचे स्लाइस,
बघा. आता आपण याच्यामध्ये एक एक करून सगळं टाकूयात. मका, मटार, बीट, आणि एक पोल. वरून खिचडीवर तूप. झाली की आपली रेसिपी तयार. या खायला. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. चला, उद्या पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.